ना अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा हा कापूस उत्पादकांचा एक बेल्ट काय तो परिसर म्हणून आपण ओळखतो. अध्यक्ष महोदय, खरं तर मी अनेक त्या ठिकाणी स्वतःही बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला त्यावेळेस गेलो होतो, अतिवृष्टी झाली. आपण सगळ्यांनी पाहिलंय की आपण 1.5 हमीभाव देणार होता. हमीभावाच्या 1.5 आपण आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा उत्पादनाला 1.5 आम्ही भाव देऊ सांगितलं होतं. तुम्हाला देशामध्ये आज ज्या काही उत्पन्न होतात, काय बाबा दादा काय नाही त्यांना बोलायचं आहे ते म्हणत होते. काल सभागृहामध्ये राहुल गांधींचं नाव घेतल्याच्या नंतर यांनी हंगामा केला. आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नाव कशासाठी घेतात? ठीक आहे, मी काल सांगितल्याप्रमाणे बघा, राहुल गांधी पंतप्रधान नाही, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पॉलिसीवर बसून घ्या कोणावर बोलायचं एवढी चला मुद्द्यावर या, कारण नाही. मुद्द्यावर या म्हणजे आणि उद्देश काय आहे? खरं तर तुम्हीच म्हणाला होता, आम्ही नाही म्हणालो. 1.5 शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचा दावा केला होता. बरं, त्यामध्ये सुद्धा हे बसून बोलू नका आता. माझ्याकडे बघून बोला. नाही हे बंद करा, ते चालू राहणार. तुम्ही करा. मी तुम्हाला मी ते रेकॉर्डवर घेत नाहीये, ही पद्धत नाही. मी कोणावर आरोप केला का? बसा 1 मिनिट. विरोधी पक्ष नेते बसा. नाही थांब, बसा. विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब, आपल्या सभागृह चालवायचं आहे, थांबा जरा. हे बघा, वारंवार या सभागृहात ज्येष्ठ नेत्यांची नावं जेव्हा घेतली जातात तेव्हा सर्व सदस्यांकडनं आक्षेप घेतला जातो. मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो, नियम 35 अन्वये जर का काही आक्षेपार्थ आपण बोललात किंवा कोणता आरोप करत असाल तर नोटीस दिल्याशिवाय मी आपल्याला नाव घ्यायची परवानगी देणार नाही. नंबर 1. नंबर 2, केवळ नाव घेतलं आणि प्रशंसा जर करत असेल तर कोणाला काय अडचण असायची विषय राहत नाही. त्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं बोलू दे. जर का त्याच्यात काय आक्षेपार्थ असेल, आरोप करत असतील तर मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकेन. चला. अध्यक्ष महोदय, साधारणतः देशामध्ये 300 लक्ष ही गाठी तयार होतात आणि महाराष्ट्रामध्ये साधारण 80 लाख गाठीचं उत्पन्न होतं. खरं तर यावेळेस कापसाचे भाव का पडलेत? CCIचे पुरेसे केंद्र नव्हते, व्यापाऱ्यांनी डल्ला मारला. 15 लाख गाठी आपण निर्यात करून घेतले. हा खरा मुद्दा आहे. कापसाचे भाव पडण्याला कापूस आपल्याकडे आपल्याशेत भाव मिळत नाही, व्यापारी उचलत नव्हते आणि तुम्ही 15 लाख गाठी जर निर्यात करत असाल तर मात्र मग शेतकरी त्यामध्ये पिसला जाईल, ही वस्तुस्थिती आहे. आणि आयात केल्यामुळे आयात केली म्हणजे आज जर 15 लाख गाठी देशामध्ये आले नसते तर व्यापारी हा कापूस खरेदी करू शकले असते आणि त्यांना निश्चितपणे भाव मिळाला असता. अध्यक्ष महोदय, पण खाजगी व्यापाऱ्यांनी यामध्ये फायदा उचलला. बघा, आपल्याला माहित आहे मंत्री महोदय की कापूस हा मागच्या 15 तारखेपर्यंत, आपण जरा माहिती घ्या त्या खात्याचे मंत्री आपण, आजचा जूनच्या 15-20 तारखेपर्यंत कापूस लोकांनी बाहेर काढला नव्हता. अनेकांच्या घरामध्ये 5-5, 10-10 क्विंटल कापूस पडून होता. ही वस्तुस्थिती आहे, काही लपून नाही. एक तुम्ही शेतकरी, तुम्ही ग्रामीण भागातले, मी पण ग्रामीण भागातला आहे. ही सगळी परिस्थिती काय दर्शवते अध्यक्ष महोदय? हे CCIचं जे काही दर आहेत ते त्या दराप्रमाणे खरेदी होत नाही, त्यांचे पुरेसे सेंटर नाहीत अध्यक्ष महोदय. आणि या सगळ्यामध्ये जे काही आता आपण पाहिलं साहेब की बियाणांचा मोठा प्रॉब्लेम आहे. ते HTBTचं बियाणं हे पूर्ण काळा बाजार सुरू आहे, अवैधपणे सुरू आहे. यांना भरारी पथक तुमचे आहेत, त्या पथकांची नियुक्तीची कारवाई करून सुद्धा अवैध कापूस बियाणे रोजपणे महाराष्ट्रात येत आहे. आता त्याला शेतकरी का लावतो, का खरेदी करतो? त्याला तुमचे बियाणे जे पाहिजेत सर्टिफाईड बियाणे ते मिळत नाही, त्यामुळे तो बोगस बियाण्याचा वापर करतो. त्यातून मग अनेक त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होतो. म्हणून मला एक तर राज्य शासन कापूस हमीभावाने खरेदी करणं, हमीभावाचं
केंद्र सरकारकडे बोट दाखवून तुम्ही दुर्लक्ष करू नका, हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. थोडं स्पेसिफिक तुम्ही स्पेसिफिक हा महाराष्ट्रातील खरं म्हणजे मोठा प्रश्न आहे. अजूनही कापूस प्रश्न शेतकरी विचारा आपण. म्हणून आम्ही तुम्हाला मागच्या वेळेत जे काही मोदी सरकारनं उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा दावा केला होता त्याच्या संदर्भातला थोडासा खुलासा व्हावा, आमची स्पष्टपणे मागणी आहे. सरकार म्हणून केंद्र सरकारने जर दावा केला असेल तर तो मिळतो की नाही या संदर्भात. कारण सरकारने C2 म्हणजे स्वामीनाथन समितीने काय सांगितलंय, C2च्या ऐवजी तुम्ही A2 आणि प्लस FL हा आधारित उत्पादन खर्च केला, म्हणजे उत्पन्नावर खर्च काढलाय. त्यामुळं ते दर पाहिजे ते मिळत नाही आणि कापसाची उत्पन्नही कमी झालं. सरासरी मागच्या 2 वर्षातील पाहिलं तर 23-24 उत्पन्न दर हेक्टरच्या मागे 3.5 क्विंटल 4.5 क्विंटल एव्हरेज मध्ये कमी झालं. हे तुमच्या पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे. 1.9% उत्पन्न राज्यातील कमी झालेलं आहे, ते आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुद्धा आहे. मग ह्याचाच अर्थ उत्पन्न कमी झालं. तुम्ही म्हणताय की आम्ही 5,000 रुपये 2 हेक्टर पर्यंत दिले, पण तुम्ही जर एका हेक्टरमध्ये 10 क्विंटल कापूस होत असेल आणि शेतकऱ्यांचं जर 2,000 रुपयांनी नुकसान होत असेल तर तुम्ही 20,000चं नुकसान होत आहे पर हेक्टर, म्हणजे 2 हेक्टरमध्ये त्याचं 40,000चं नुकसान होत आहे. तुम्ही शेतकरी आहात, तुमच्याकडे शेती आहे, माझ्याकडे शेती आहे, त्याच्याकडे कदाचित हरीशकडे शेती असेल, माननीय सदस्य यांच्याकडे. पण एक सांगतो अध्यक्ष महोदय, यातून प्रश्न निर्माण काय होतो की शासनाने हमीभाव देऊनही कापूस खरेदी केला नाही, हा खरा प्रश्न आहे. हमीभाव देऊनही जो हमीभाव होता त्याप्रमाणे पूर्ण कापूस खरेदी केला नाही. हा कापूस महाराष्ट्रातील एकूण कापूस उत्पादक शेतकरी किती आहेत आणि किती कापूस पणन महामंडळाने खरेदी केला, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की खाजगी व्यापाऱ्याने किती कापूस खरेदी केला, हा पहिला दुसरा प्रश्न. आणि खरेदी केला तर किती कापूस CCI आहे ते CCI ने किती कापूस खरेदी केला, हे जर आकडे आता आपल्याकडे आले, आपण सांगू शकलात तर मला वाटतं की खाजगी व्यापाऱ्याने कमी दर दिला असताना अशा व्यापाऱ्यावर शासनाने का कारवाई केली याचं उत्तर मिळेल. म्हणून माझे 3 प्रश्न आहेत की शासनाने हमीभाव देऊन म्हणजे CCI ने किती खरेदी केला, व्यापाऱ्यांनी किती खरेदी केला आणि केंद्राकडे राज्य सरकारने स्वामीनाथन अहवालाप्रमाणे आपण C2 प्रमाणे हमीभाव केंद्र सरकार काढून देईल का, तरच कापूस उत्पादकांचं भलं होईल. तशी शिफारस राज्य सरकार करेल का.